अंबरनाथ शहरातील काही मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। उड्डाणपूल, स्वामी समर्थ चौक, हिंदू स्मशानभूमीच्या समोरून जाणारा लोकनगरीच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। या रस्त्यांवरून दररोज अनेक वाहन चालक प्रवास करतात, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, मात्र खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात त्यांना यश आलेलं नाही। त्यामुळे युवा शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुक्रवारी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये ड्राय आईस टाकून वाहन चालकांना सावधान, इथं स्वर्ग आहे त्यामुळे वाहनं सावकाश चालवा असा इशारा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। युवा शक्ती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ड्राय आईस टाकून वाहन चालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला। मागील काही दिवसांपासून युवा शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील खड्ड्यांवर प्रकाशझोत टाकून पालिका प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र पालिकेच्या दालनात बसलेल्या सरकारी बाबूंवर त्यांचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही। त्यामुळे येत्या काही दिवसात खड्ड्यांची समस्या अशीच कायम राहिल्यास अंबरनाथ शहरातील खड्ड्यांच्या फोटोंचे प्रदर्शन मुंबईतल्या पर्यटन स्थळांवर भरवण्याचा इशारा युवा शक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात आला आहे। आमचा प्रश्न एक आहे की या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? यांना फक्त आंदोलनाचे चेहरे दिसतात का? या लोकांना खरंच लोकांची काही किंमत नाहीये का? लोकांच्या जीवाची त्या खड्ड्यामध्ये जर का ह्या अधिकाऱ्यांची जर गाडी कधी पंक्चर झाली तर त्यावेळेस त्यांना समजेल का हे खड्डे आहेत? अहो, लोक EMI वरती गाडी घेतात आणि त्या गाड्याचे EMI फेडायच्या अगोदर गाड्या भंगारामध्ये जमा होतात। एक गोष्ट लक्षात घ्या, अंबरनाथच्या जे आहेत प्रशासकीय अधिकारी या खड्ड्याच्या संदर्भातले असतील, युवा शक्ती प्रतिष्ठानातर्फे तुम्हाला शेवट सांगतो, जर का तुम्ही हे खड्डे या आठवड्यात बुजवले नाहीत, या सगळ्यांचे खड्ड्यांचे फोटो काढून आम्ही मुंबईपासून, विधानसभेपासून, गेटवे पासून जेवढ्या मोठमोठ्या ज्या इमारती आहेत त्याच्या समोर जाऊन आम्ही या खड्ड्यांचं प्रदर्शन मांडू। तेव्हा बोलू नका की अंबरनाथच्या खड्ड्याचं प्रदर्शन बाहेर का मांडलं गेलं। हे आम्ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतोय। यासोबत तुम्हाला एक परत सांगतो, आंदोलन खूप होत राहतील, पण लोकांच्या जीवाला धोका झाला तर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा या अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आम्ही नोंदवू। आम्ही नगरपालिकेला स्वर्ग या धर्तीवर आणून दाखवलंय। स्वर्गामध्ये ज्या प्रकारे हवा वगैरे चालते आणि एकदम तशा प्रकारचा बर्फ आपण ड्राय आईस म्हणून आपण खड्ड्यामध्ये टाकून नगरपालिकेची झोप उडवण्याचा एक प्रयत्न करतोय। नगरपालिकेतून जेवढे कामं निघतात त्या कामाचा 50% काम फक्त अंबरनाथमध्ये होतो। हे मी मागच्या वेळेस पण बोललो आणि या वेळेस पण बोलतो। आर्यभट्ट यांनी जगाला शून्य दिला, नगरपालिका ते शून्य काढून घेते। एखाद्या कामाला जर शून्य जास्त लागलेले असेल टेंडरला, नगरपालिका त्यातले 2-3 शून्य कमी करते आणि लोकांना बाकीचं काम देते। माझं एवढंच म्हणणं आहे, नगरपालिकेला शून्याची किंमत तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, पण जर युवा शक्तीने ठरवलं तर तुम्हाला शून्य करून दाखवेल। ही गोष्ट नगरपालिकेने लक्षात घ्यावी।